जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SYBCom सेमिस्टर 4मधील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि स्टडी पर्पजसाठी काही महत्त्वाचे प्रश्न देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आणि अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेबाबत बाकीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट म्हणजेच परीक्षा, त्याचे हॉल तिकीट, त्याचे टाईम टेबल, त्यानंतर परीक्षेचा निकाल या सर्व बाबतीत सर्वात प्रथम माहिती आपण आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलमध्ये देत असतो. त्यामुळं आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड या विषयाची क्वेश्चन पेपर ही एकूण 50 मार्काची असणार आहे. यासाठी तुम्हाला पासिंगला किमान 20 मार्क अपेक्षित आहे. तर परीक्षा लिहिण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी दिलेला आहे आणि तुम्हाला परीक्षा मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आपण बघूया की आपल्याला सर्व प्रश्न सॉल्व करणं अपेक्षित आहे. यामध्ये तुम्हाला टोटल 4 प्रश्न विचारले जाणार आहे. यातील क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा MCQ असणार आहे 5 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B हा मॅच द फॉलोइंग पेअर्स 5 मार्कासाठी असेल. म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 हा टोटल तुम्हाला 10 मार्कासाठी असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 2 हा तुमचा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये टोटल तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तर लिहायची. म्हणजेच तुम्हाला हा प्रश्न 10 मार्कासाठी असणार आहे. यामध्ये किमान 2 ते 3 पानांपर्यंत शॉर्ट नोट्स मुद्देसूद असेल तर तुम्हाला 5 पैकी 4 मार्कांपर्यंत भेटू शकतात. जर तुम्ही थेरी लिहिलीच फक्त पण ज्याला आपण पॉईंट वजा लिहिली म्हणजे पॉईंट न टाकता तशीच लिहिली तर तुम्हाला 2 किंवा 3 मार्कच भेटू शकतात. ओके. त्याकरता व्यवस्थित पॉईंट वाईज तुम्ही त्या प्रश्नांचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A हा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, जो चॅप्टर नंबर 1वर 8 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 3B हा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, जो चॅप्टर नंबर 2वर 7 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे क्वेश्चन 3A आणि B मिळून टोटल 15 मार्क होणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4A हा टॉपिक नंबर 3वर ब्रॉड क्वेश्चन 8 मार्कासाठी असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4B हा ब्रॉड क्वेश्चन 7 मार्कासाठी चॅप्टर नंबर 4वर आधारित असणार आहे. म्हणजे टोटल क्वेश्चन नंबर 4ला देखील 15 मार्क असणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1ला 10 मार्क, 2ला 10 मार्क, 3ला 15 मार्क आणि 4ला 15 मार्क असे मिळून तुम्हाला टोटल 50 मार्कासाठीची क्वेश्चन पेपर असणार आहे. 8 मार्काच्या प्रश्नासाठी तुम्हाला किमान 3 ते 4 पेजेस उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर 7 मार्कासाठी देखील तुम्हाला किमान 3 पेजेस उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. मुद्देसूद उत्तर लिहा. जसं की एखादी व्याख्या जर का विचारली असेल किंवा एक्झाम्पल आहे, मी पुढे सांगणारच आहे की सपोज एखादी कन्सेप्ट आणि त्याच्याशी संबंधित एक्झाम्पल आपण मर्जर घेऊया की डिफाईन द टर्म ऑफ मर्जर, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ मर्जर. तर मर्जर म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन या प्रत्येक पॉईंटला काय केलेले असतात, मार्क दिलेले असतात. जरी तुम्ही टाईप सगळेच्या सगळे बरोबर लिहिले तरी तुम्हाला 8 पैकी 8 किंवा 7 पैकी 7 मार्क भेटू शकत नाही, कारण व्याख्याला 2 मार्क किमान दिलेले असतात. म्हणून तुम्हाला मुद्देसूद उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन नंबर 2मध्ये कोणकोणत्या शॉर्ट नोट्स विचारल्या जाऊ शकतात आणि क्वेश्चन 3 आणि 4मध्ये कोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील त्याकडे आपण नजर टाकूया. शॉर्ट नोट्सला नंबर 1 महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ते म्हणजे फायलिंग ऑफ रिटर्न, ज्याला आपण रिटर्न किंवा विवरणपत्र दाखल करणं असं आपण म्हणतो. दुसरी पण महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ती म्हणजे क्वालिटी कंट्रोल, ज्याला मराठीत गुणवत्ता नियंत्रण असं म्हटलं जातं. तिसरा आहे प्रोसेस ऑफ कंपनी फॉर्मेशन. बघा, आता कंपनी फॉर्मेशनवर कदाचित ब्रॉड क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. 1 नंबर चॅप्टरवर आहे, तर कधीकधी शॉर्ट नोट्स पण विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस स्ट्रॅटेजी, ज्याला व्यवसाय व्यूहरचनेचे महत्त्व असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे रोल ऑफ बिझनेस टुवर्ड सोसायटी. बघा, इथे तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या बिझनेसचे रोल सोसायटीच्या बाबत असतील, शासनाप्रती असतील किंवा अन्य कोणत्या याच्याशी निगडीत असतील तर त्या देखील तुम्ही करून ठेवा. म्हणजे रोल ऑफ बिझनेस टुवर्ड सोसायटी याला मराठीत म्हणलं जातं समाजाप्रती व्यवसायाची भूमिका. नंतर आहे रोल ऑफ बिझनेस टुवर्ड्स गव्हर्नमेंट, म्हणजे शासनाप्रती व्यवसायाची भूमिका. नेक्स्ट आहे
ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रँचायझिंग, ज्याला आपण फ्रँचायझिंगचे फायदे म्हणतो, किंवा डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रँचायझिंग, ज्याला फ्रँचायझिंगचे दुष्परिणाम किंवा तोटे असं म्हणतो. कदाचित यावर ब्रॉड क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग प्रोडक्टिव्हिटी ऑफ बिझनेस. हा पण प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला किंवा शॉर्ट नोट्सला विचारला जाऊ शकतो. व्यवसाय उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक. नेक्स्ट आहे बिझनेस लायसन्स इन इंडिया, भारतातील परवाना धोरण. नेक्स्ट आहे रोल ऑफ नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल, ज्याला राष्ट्रीय उत्पादकता परिषद भूमिका असं म्हटलं जाईल. नेक्स्ट आहे कंपोनंट्स ऑफ बिझनेस स्ट्रॅटेजी, व्यवसाय व्यूहरचनेचे घटक. हा पण प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला किंवा शॉर्ट नोट्सला विचारला जाईल. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मर्जर. हा क्वेश्चन कदाचित क्वेश्चन नंबर 4B मध्ये पण विचारला जाऊ शकतो. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मर्जर हा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही करून ठेवा. त्याला विलिनीकरणाचे तोटे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा ब्रॉड क्वेश्चन आहे, आता जे आपण क्वेश्चन 3AB आणि 4AB मध्ये कोणकोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील त्याकडे नजर टाकणार आहोत. नंबर 1, एक्सप्लेन द स्टेप्स इन फॉर्मेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, म्हणजे संयुक्त भांडवली संस्था किंवा संस्थेच्या स्थापनेतील विविध पायऱ्या स्पष्ट करा. पायऱ्या किंवा प्रक्रिया, ओके, त्या आपल्याला स्पष्ट करायच्या आहे. किंवा नेक्स्ट प्रश्न आहे एक्सप्लेन इन डिटेल्स अबाउट द लायसनिंग इन इंडिया, म्हणजे भारतातील परवाना धोरणाची सविस्तर माहिती सांगा. म्हणजे कशा पद्धतीने आपण परवाना धोरण मिळवू शकतो ते स्टेप बाय स्टेप्स आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. नेक्स्ट आहे व्हॉट आर द इनिशिएटिव्ह स्कीम ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ प्रमोटिंग बिझनेस युनिट, उद्योगाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रेरक योजना स्पष्ट करा. नेक्स्ट आहे डिस्कस इन डिटेल अबाउट द कंप्लायन्स ऑफ लिगल रिक्वायरमेंट फॉर प्रमोटिंग अ बिझनेस युनिट, म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबींची माहिती स्पष्ट करा. ओके, म्हणजे इथे तुम्हाला संपूर्णतः माहिती लिहायची आहे. थोडासा डीपमध्ये 8 मार्काला प्रश्न आहे, म्हणून काळजीपूर्वक हा प्रश्न करून ठेवा. नेक्स्ट आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, ते म्हणजे एक्सप्लेन किंवा स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ बूस्ट प्रोडक्टिव्हिटी, किंवा नुसतं बूस्ट प्रोडक्टिव्हिटीबाबत पण तुम्हाला शॉर्ट नोट्स येऊ शकते. म्हणजे उत्पादकता वाढीचे फायदे स्पष्ट करा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द स्टेप्स इन डेव्हलपिंग स्ट्रॅटेजी, व्यूहरचना विकसित करण्याच्या पायऱ्या स्पष्ट करा. 8 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. किंवा हा प्रश्न नाही आला तर दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तसं मी खालती दिलेलाच आहे, इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस स्ट्रॅटेजी, व्यवसाय व्यूहरचनेचे महत्त्व. मी मगाशीच सांगितलं होतं की शॉर्ट नोट्सला नाही तर ब्रॉड क्वेश्चनला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकतेचे महत्त्व, म्हणजे बिझनेस स्ट्रॅटेजीचं इम्पॉर्टन्स, प्रोडक्टिव्हिटीचे इम्पॉर्टन्स, डेव्हलपिंग स्ट्रॅटेजी किंवा स्टेप्स इन डेव्हलपिंग स्ट्रॅटेजी, हे शॉर्ट नोट्सला किंवा ब्रॉड क्वेश्चनला देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ मर्जर, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ मर्जर्स, विलिनीकरण म्हणजे काय आणि विलिनीकरणाचे प्रकार स्पष्ट करा. किंवा मी मगाशी पण सांगितलं की मर्जर आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस, म्हणजे इथे मर्जर हा प्रश्न निश्चित डेफिनेटली करून ठेवा. नेक्स्ट आहे डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इंजिनिअरिंग, व्यावसायिक अभियांत्रिकीकरणाचे महत्त्व स्पष्ट करा. किंवा नुसतं बिझनेस इंजिनिअरिंग या नावाने पण शॉर्ट नोट्स येऊ शकते. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द इंटरफेअर्स बिटवीन बिझनेस अँड सोसायटी, व्यवसाय आणि समाज यांच्यातील सुसंवाद स्पष्ट करा. नेक्स्ट आहे स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, महत्त्वाचा प्रश्न आहे, सार्वजनिक खाजगी भागीदारीचे फायदे स्पष्ट करा. किंवा निस्ता यावर आधारित शॉर्ट नोट्स येऊ शकते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, ओके, आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस तुम्ही सर्व काही किंवा त्याचं मिनिंग तुम्ही सर्व काही लिहू शकता. सो या पद्धतीने आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये SY BCom सेमिस्टर 4 मधील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि स्टडी पर्पजसाठी काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहे, जे आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. त्यामध्ये दिलेले सर्वचे सर्व मेसेज काळजीपूर्वक बघा. जे सर्वचे सर्व मेसेज तुमच्या हितासाठी असतात ते सर्व आपण तुमच्यासाठी शेअर करत असतो.
येणाऱ्या परीक्षांचे निकाल आणि काही महत्त्वाचे अपडेट आपण यूट्यूब आणि टेलिग्रामला देणार आहोत, म्हणून टेलिग्रामला तुम्ही सहभागी व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीच्या विषयाच्या व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.